असं आहे की आम्ही शरद पवार साहेब यांचा आदर करतो, परंतु अलीकडे जे आहेत त्यांनी 2 वेळा असं म्हटलं आहे की या 2 समित्यांमध्ये समतोल हवा, आणि आज असं म्हटलं आहे की मराठा समिती जी आहे त्याच्यामध्ये इतर समाजाचे लोक आहेत. म्हणजे कोण आहेत तर गिरीश महाजन, आणि ओबीसी समितीमध्ये कुणी नाही. मला त्यांना सांगायचं साहेब, उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं तेव्हापासून मराठा समिती अस्तित्वात होती. त्यावेळी त्याचे मार्गदर्शक त्या सरकारचे आपण होता. कोण होतं त्याच्यामध्ये? राष्ट्रवादीच्या बाजूनं अजितदादा आणि जयंतराव पाटील, शिवसेनेच्या बाजूनं शिंदे आणि सुभाष, काँग्रेसच्या बाजूनं बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण. आपण बोललात नाही त्यावेळेला की फक्त मराठा समितीच कशाला केली. आज प्रश्न असा आहे की आम्ही ओबीसी आणखीन द्या, तुम्ही पाहिजे तेव्हा टाका आमच्यामध्ये मंत्री, काय हरकत नाही. आम्ही काय म्हणतो की आमचं आरक्षण जे वाचवण्यासाठी आम्ही झगडतो आहोत, आणि इथे EWS असताना, मराठा समाजाला वेगळा 10% आरक्षण असताना ओबीसीमध्ये पाहिजे. बोला ना त्याच्यावर तुम्ही, आणि ते तुम्हाला पटतंय आता, तर मग मागे का केलं नाही हा प्रश्न जो आहे मराठा समाजाचा. असं आहे की त्यावेळेला एक भूमिका आणि यावेळेला एक दुसरी भूमिका, असं नाही चालायचं. तुम्ही सांगा की ह्या ज्या 27% जे आहे हा मराठा समाजाला आरक्षण द्या, याच्यावर तुम्ही बोलत नाही. मी मागे म्हटलं तर दोन दिवसापूर्वी की कोणीतरी याच्यावर मार्गदर्शन करा की आपल्याला ओपनमध्ये संधी होती मराठा समाजाला, आपण नाही म्हटलं. सुरू झालं गुजरातपासून तर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणापर्यंत, आणि मग मोदी साहेबांनी जे EWS आणलं 10%, त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज 8%, एक मराठा समाज एकटा 8% त्याच्यात, तरीसुद्धा मराठा आरक्षण पाहिजे, ते सुद्धा 10% दिलं. सर एक आता तरीसुद्धा जे आहे तुम्ही म्हणता की ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे. मी म्हटलं तुम्ही सांगा आम्हाला मराठा आरक्षण नको आहे वेगळं, आम्हाला EWSमध्ये नको आहे, आम्हाला फक्त ओबीसीमध्ये पाहिजे. बोला ना कोणीतरी, फायदा कशामध्ये आहे तुमचा हे सांगा ना. पहा आता जे MPSCचे निकाल लागले, कट ऑफ पॉईंट काय आहे, मेडिकलचे MBBSचे जे निकाल लागतात, कट ऑफ पॉईंट काय आहे. ओबीसीचा कट ऑफ पॉईंट वरती आहे, बाकीचे कट ऑफ पॉईंट्स खाली आहेत. फायदा कशात आहे तुम्हाला? तुम्हाला राजकारणामध्ये हवा आहे फायदा की शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या? शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्यासाठी तुम्ही लढत असाल तर ओबीसीला जे आज फायदे आहेत तेच फायदे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आहेत. किंबहुना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळाली, ओबीसीला नाही. त्यांना जर वसतिगृह नाही तर 60,000 रुपये वर्षाला मिळतात. आम्ही आता झगडून आत्ताची सुरुवात केली. नोकऱ्यांसाठी, उद्योगधंदा करण्यासाठी त्यांना 3 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपये मिळाले. मागासवर्गीय महामंडळाला 25 वर्षामध्ये